श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार सेवा भाग 1. स्वामी समर्थ महाराजांचे सेवाविषयक विचार. सेवा हीच खरी पूजा आहे. देवाच्या प्रतिमेपुढे नमस्कार करण्यापेक्षा गरजूंची सेवा अधिक श्रेष्ठ आहे. आपण परमेश्वराची, ईश्वराची पूजा करतो. पूजा करण्यासाठी देवाच्या प्रतिमेपुढे, मूर्तीपुढे नमस्कार करतो. डोळे मिटून प्रार्थना करतो. हे योग्य आहे. त्याबरोबरच आपण गरजू लोकांची सेवा करायला हवी. गरजू लोकांची सेवा हीच खरी पूजा आहे. म्हणून म्हणतात, सेवा करा, सेवेकरी व्हा. स्वामींना हेच अपेक्षित आहे. जो व्यक्ती गरजूंची सेवा करतो, स्वामी त्याच्यावर प्रसन्न होतात. सेवा हीच खरी पूजा आहे. सेवे वाचून भक्ती फोल ठरते. सेवा नसलेली भक्ती म्हणजे फुलाशिवाय सुगंधासारखी. ती अपूर्ण असते. आपण भक्ती करत असताना सेवा देखील करायला हवी. आपण केवळ भक्ती करत असेल तर ती भक्ती व्यर्थ ठरते. सेवा नसलेली भक्ती म्हणजे फुलाशिवाय सुगंध. सेवे वाचून भक्ती व्यर्थ ठरते. त्यामुळे भक्तीबरोबरच आपण सेवा देखील करायला हवी. निस्वार्थ सेवा केली तरच ईश्वर प्राप्ती होते. सेवेच्या बदल्यात काही अपेक्षा ठेवल्यास ती व्यापार ठरते. पण निस्वार्थ सेवा हीच खरी साधना आहे. आपण परमेश्वराची, ईश्वराची भक्ती करतो, सेवा करतो, परंतु आपल्या मनामध्ये काही अपेक्षा असल्यास तो केवळ व्यापार ठरतो. सेवा करा, पण ती सेवा निस्वार्थी असली पाहिजे. सेवा ही निस्वार्थीच असली पाहिजे. आपण सेवा निस्वार्थपणे केली तरच आपणाला परमेश्वराची, ईश्वराची प्राप्ती होते. म्हणून सेवेच्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करा. तीच खरी ईश्वराला मिळवण्यासाठी केलेली साधना ठरते. जीवांची सेवा म्हणजेच शिवाची सेवा. प्रत्येक प्राण्यात परमेश्वर वसतो. म्हणून सर्वांची सेवा म्हणजे स्वतः ईश्वराची सेवा. हे संपूर्ण विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे. म्हणून प्रत्येक सजीवात, प्रत्येक जीवात, प्रत्येक प्राण्यात परमेश्वराचा वास असतो. म्हणून सर्वांचीच सेवा करायला हवी. सर्वांची सेवा केली म्हणजे आपण ईश्वराची सेवा केल्यासारखे आहे. सर्व प्राणीमात्रावर दया करा, सर्वांची सेवा करा, सेवेकरी व्हा. सेवेमुळे अहंकार नाहीसा होतो. जो इतरांसाठी काही करतो त्याचा मीपणा कमी होतो आणि त्यातून आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो. सेवा करा. सेवेमुळे माणसामधील गर्व, अहंकार, अहंभावना नाहीशी होते. जो इतरांसाठी काही करतो त्याचा मीपणा कमी होतो आणि त्यातूनच आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो. सेवेमुळे माणसाच्या अंगी असलेले सर्व वाईट गुण निघून जातात आणि माणूस सात्विक बनायला सुरुवात होते. त्यामुळे सेवा करा, सेवेकरी व्हा. सेवा कर, पण श्रेयाची अपेक्षा नको. सेवा केली म्हणून लोकांनी कौतुक करावे ही भावना सेवेला कलुषित करते. आपण सेवा करायची, पण कोणत्याही श्रेयाची अपेक्षा ठेवायची नाही. ज्यावेळी लोकांनी आपले कौतुक करावे म्हणून सेवा केली जाते, तेव्हा ही भावना सेवेला कलुषित करते. आपण यावेळी केवळ लोकांनी कौतुक करावे असा भाव मनात ठेवून सेवा करत असतो. त्यावेळी सेवा ही मनापासून होत नाही. सेवा ही केवळ स्वार्थासाठी होते. म्हणून लोकांनी कौतुक करावे अशी अपेक्षा न ठेवता आपण सेवा करायला हवी. निस्वार्थ भावनाने केलेली सेवा ईश्वराला प्राप्त होते. म्हणून सेवा करत असताना आपण अगदी मनापासून निस्वार्थपणे सेवा करायला हवी. ज्याने सेवेला जीवनाचे ध्येय केले तोच खरा संत. सेवाभाव
हेच संतत्वाचे लक्षण आहे. सेवा हे जीवनाचे ध्येय करून जो जीवन जगतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो, म्हणजे लोकांनी आपले कौतुक करावे अशी अपेक्षा न ठेवता, लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी अपेक्षा न ठेवता केवळ सेवा करत राहतो, तो खरा संत. सेवाभाव हेच संतत्वाचे लक्षण आहे. मनात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता जो सेवेला जीवनाचे ध्येय मानून कार्य करतो, तो ईश्वराला प्रिय होतो. त्याची भक्ती ईश्वर स्वीकारतो आणि आपली कृपादृष्टी त्याच्यावर ठेवतो. म्हणून सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ.